नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला आमच्या बागेत जे अननस आलेले आहेत ते अननस दाखवतो. कारण मागे आपण बघितले होते अननसाची झाडं आम्ही लावली होती, त्याला आता अननस आला. आता हा अननस जर बघितला तर याला हे बघा किती छान अननस आलं आहे. तर हे अननस यायला जवळजवळ याला 2 वर्ष लागली. बाकीचे जे आपण काही झाडं होती ती मागच्या वर्षी लावली होती, म्हणजे त्यांना वर्षभरात पण अननस आलेले आहेत. तर हे इकडचे जे अननस आहेत ते आपण एक 1-1.5 वर्ष झाला असेल यांना. तर यांना सुद्धा हे बघा छान अननस आलं आहे. इकडे या झाडाला सुद्धा इकडे अननस आलं आहे आणि हे आता नवीन आलं एक छोटं. तर 1, 2, 3 आणि ते तिकडे एक आहे 4, असे 4 अननस आलेत आपल्या बागेत. बाकी आंब्याला मोहर पण यावर्षी खूप आलाय. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे फणस झालेत आता, एवढे आहेत. काही खराब झालीत फळं. तर ही अननस तयार व्हायला साधारण जो काळ असतो तो 1 ते 1.5 वर्षाचा असतो. कधी कधी जर चांगली त्यांना पोषण तत्वे जर मिळाली तर तुम्हाला एक 7-8 महिन्यामध्ये पण अननस येतील. आता हे इकडे जे अननस लावलेत हे याला पण एक 6-7 महिने झाले असतील. त्यांची वाढ अजून झालेली नाही आहे तेवढी. आणि हे जे अननस आहेत ते पूर्णपणे आम्ही कोणतंही खत यूज न करता, म्हणजे रासायनिक खत नाही यूज केलेलं, जे काय आहे ते कंपोस्ट खतच आम्ही यूज करतो. ते कंपोस्ट खतानेच हे आता एवढे मोठे झालेले आहेत. इकडे आम्ही कंपोस्टिंग करतो. याच्यामध्ये हे सगळा बागेतला जो आमचा पाला असतो तो पाला आम्ही या खड्ड्यामध्ये टाकतो आणि मग पावसाळ्यामध्ये त्यात पाणी साचून ते कुजल्यानंतर मग आम्ही एक ऑक्टोबरच्या दरम्यान त्यातलं सगळं जे कंपोस्ट आहे ते बाहेर काढतो. आणि मग त्यात शेण जे असतं गाईचं म्हशींचं ते मिक्स करून त्याचं खत बनवतो आणि मग तेच झाडांना देतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवा. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.